पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाकडून भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी। अनेक करोडो रुपयांच्या कामांमध्ये गंभीर त्रुट्या। रस्त्याचे कामे रद्द केले जाणार। सार्वजनिक लाभाच्या कामात त्रुट्या आढळल्याने कारवाई होणार तर वैयक्तिक लाभांची विशेष चौकशी समितीकडून चौकशी होणार। गटविकास अधिकाऱ्यांची माहिती। बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी गावात ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अशोक येवले यांच्याकडून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। या दरम्यान तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी 3 आरोपींच्या विरोधात पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। या तक्रारीनंतर आज गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली। यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही प्राथमिक पाहणीसाठी आलो होतो। यामध्ये सार्वजनिक कामात त्रुट्या आढळल्या, त्या बाबतीत आवश्यक ती कारवाई करून जे दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। वैयक्तिक लाभाच्या बाबतीत सविस्तर चौकशी समिती नेमून चौकशी अंती जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल। रस्त्याचे मस्टर जनरेट झालेले आहेत, मात्र त्याप्रमाणे काम झालेले नाही, ते काम आम्ही रद्द करू। या चौकशीसाठी गटविकास अधिकारी दाखल झाल्यानंतर गावातील अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या, तर सरपंच आणि इतरांनी संगणमत करून एका कुटुंबात 18-18, 20-20 योजना मंजूर करून त्यांची रक्कम उचलली आहे। तसेच अनेकांना विहिरी देतो म्हणून लाखो रुपये घेतल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला। या संदर्भात सरपंचांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला। आज जे तक्रारीच्या संदर्भाने आम्ही आज प्राथमिक पाहणीसाठी आलो होतो, त्याच्यामध्ये हे जे सार्वजनिक कामाच्या ज्या पाहणी केल्या आणि त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या, त्या बाबतीत आवश्यक ती सर्व कारवाई करून त्याच्यात जे दोषी आढळले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि वैयक्तिकच्या बाबतीत सविस्तर समिती नेमून चौकशी अंती जो अहवाल येईल त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। मात्र तुम्ही जे काय आता रस्ते पाहिले किंवा इतर जे सार्वजनिक काम होते ते जे तुम्ही पाहिले त्यामध्ये कामच झालं नसल्याचा त्यांचा आरोप आहे। तुम्ही पाहणी केली, नेमकं काय परिस्थिती दिसून येते? काम तर आता जो रस्ता जो आपण पाहतोय त्याच्यामध्ये ते कालच्या ह्याच्यामध्ये मस्टर जनरेट झालेले, ते काम अजून चालू झाले नाही। आणि लोकांची तक्रार अशी आहे की तो जो दाखवलाय त्याप्रमाणे नाही, तर त्याचे आम्ही हे करून तो रद्द करून टाकू काम। इतरही काही ठिकाणचे रस्ते झालेत, बिलं उचलले गेले, मात्र प्रत्यक्षात काहीच काम झालं नाही असा आरोप आहे। आता काय नेमकं आढळलं? या वर्षीचे जे काम आहेत त्याच्या अजून कुठले ते म्हणजे ह्याला आलं नाही, ते म्हणजे रेकॉर्डिंगला आलं नाही किंवा आमच्यापर्यंत बिलं पण आलेले नाहीत। त्याचे अजून रेकॉर्डिंग व्हायची, त्याच्यानंतर मग ते FTO वगैरे होतात, नंतर मग ते पुढच्या प्रोसेसमध्ये जातात। पण मीन व्हाईल त्याच्या आधीच आपण ते सगळे चौकशी करू, दोषी जिथं समजा सापडेल आपल्याला तर त्याच्यावर कारवाई करू। इतर झाडांच्या संदर्भात देखील तुम्ही पाहणी केलेली आहे, त्यामध्ये काय आढळलंय, त्यामध्ये काय पुढे कार्यवाही? रोपांचा आता ते सगळे चौकशी करू, त्यात मंजूर किती, त्याच्यावर झालेला खर्च किती आणि अनावश्यक जर जास्तीचा समजा काम नसताना खर्च झाला असेल तर त्याची रिकव्हरी काढून त्यांच्यावर कारवाई करू। साहेब, हे जे शासकीय योजना होत्या या कामाच्या, विहिरीच्या, आपल्या रोपांच्या, याच्यामध्ये प्रत्यक्ष गावकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे एक नागरिक असल्यामुळे मला आल्यानंतर माझी त्याच्यामध्ये विहिरीसाठी मी पैसे दिलेले होते 20,000 रुपये, परंतु माझी मंजूर नाही म्हणले, तुमच्या डिलीट झाल्या। आणि ज्याची साहेब काहीच नाही केलेलं आणि त्यांची बिलं आलेली आहेत, आणि ज्यांनी खऱ्या खाणलेल्या आहेत, माझ्यापेक्षा शेतकरी अनेक समोर आहेत, त्यांची बिलं ज्यांनी काम केलेले त्याचं 20,000 घेऊन बी त्याचं हे बिल निघलेलं नाही। काय हे पैसे कोणी घेतले, कुणाला? कोणते आता ते कोणचे, ते ज्याच्याकडे दिलेले होते, रोजगार सेवक असेल, जे ग्रामपंचायतचे ते काही सरपंच, उपसरपंच, सगळी कमिटी जी असेल त्यांच्या माध्यमातून आले असतील काम। मग त्यांनी कोणाला दिले, कोणी घेतले ते आज BDO साहेबाला समोर पाहिले त्यांनी, आणि ती येऊन त्यांनी पाहणी केली, ती म्हणली आम्ही योग्य ती त्याची कारवाई करू म्हणलेली आहे, असं आश्वासन गावकऱ्याला दिलेलं आहे। BDO साहेबांना मी पत्र दिलं, प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो आल्याबद्दल वेळेत। आणि त्यांनी जेवढी चौकशी केली त्यात काय बोगस रोपण होतं, सगळे शाळेंच्या भिंती, याची पूर्ण चौकशी करून साहेबांनी संपूर्ण गावकऱ्यांच्या समोर ह्याच्यावर बोगस विहिरी असतील, गायगोटे असतील, यांच्यावर समिती नेमून पत्र देऊन लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करू असा शब्द दिलेला आहे। प्रत्यक्षात आढळलेला आहे ना, रोपण आढळले, गायगोट्याला समिती नेमल्यानंतर ते समिती निमित्त म्हणून सांगितले, ते तर पूर्ण खोटच आहे। एकूण किती मोठा भ्रष्टाचार आहे? वेगवेगळे साधारणतः 200 विहिरी येतात बोगस। मी विहिरीसाठी पैसे दिले 20,000 रुपये, पुन्हा जिओ टॅग केली 3,000 रुपये दिले, आणि त्याचे पैसे नाहीत, काहीच नाही, आता डिलीट झाली। ही लोकाला 2-2, 10-10 मिळतात,
आम्हाला आमचे पैसे देऊन बी डिलीट कसं काय झाली? बीडीओ साहेबांकडे आज तुम्ही काय याबाबत तक्रार केली का किंवा त्यांना हा प्रकार सांगितला का तुम्ही? प्रकार सांगितलाय, तक्रार दिली, काय कारवाई करू म्हणले? कारवाई करू म्हणले. मला विहीर मंजूर केली 20,000 रुपये दिलेत आणि जिओटेक करायला रोजगार सेवक आपले बापूराव येवले यांना 3,000 रुपये दिलेत आणि माझी 23ची विहीर ह्या लोकांच्या बोगस विहिरी यांनी न खांता न खोदता एकदम 200 विहिरीचं बजेट काढलं आणि माझी डिलीट करून टाकली. म्हणले आम्ही समिती नेमून तुम्हाला पाहिजे तो ही कारवाई करू.